पुण्यातील एका व्यक्तीने बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली। पती राकेशने पत्नी गौरी खेडेकरची हत्या केली। तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि सासरच्या लोकांनाही हत्या केल्याची माहिती दिली। बंगळुरूच्या हुलीमाऊ भागात ही घटना घडली। तर 2 वर्षांपूर्वीच राकेश आणि गौरीचा प्रेम विवाह झाला होता। 2 महिन्यांपूर्वीच ते बंगळुरूमध्ये राहायला गेले होते। दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने राकेशने रागाच्या भरात गौरीच्या पोटात वार केले आणि तिची गळा चिरून हत्या केली। या घटनेनंतर राकेश पुण्याला पळून गेला होता। त्याला काल रात्री सातारा जवळून पोलिसांनी अटक केली। अटकेपूर्वीच त्याने झुरळ मारण्याचं औषध आणि फिनाईल पाहिलं होतं। त्यामुळे त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि अधिक चौकशीसाठी बंगळुरू पोलिसांनी राकेशचा ताबा घेतलेला आहे। राकेशने पत्नी गौरीची हत्या नेमकी का केली जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राकेश आणि गौरीचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। त्यांचा प्रेम विवाह झाला होता। राकेशच्या नोकरीनिमित्तानं दोघं गेल्या महिन्यात बंगळुरूला राहायला गेले होते। तिकडे शिफ्ट झाले होते। बंगळुरूच्या हुलीमाऊ या भागात त्या दोघांनी दुमजली घर भाड्यानं घेतलं होतं। गौरीला मनासारखी नोकरी मिळत नव्हती। त्यावरून पती पत्नीची सातत्यानं भांडणं व्हायची। रागाच्या भरात गौरीने स्वयंपाकघरातील चाकू राकेशला फेकून मारला। आधीच चिडलेला राकेश आणखीन संतापला आणि त्यानं गौरीवर चाकूनं वार केले। गौरीचा जागीच मृत्यू झाला। हे पाहून राकेश घाबरला। तर पत्नी गौरीच्या हत्येनंतर राकेशने कसा पळ काढण्याचा प्रयत्न केला तेही पाहूयात। मृतदेह दूर कुठेतरी नेऊन फेकायचा विचार राकेशने केला, म्हणून त्यानं मृतदेह सुटकेसमध्ये भरला। पण आपल्याकडून हे होणार नाही असं वाटल्यावर मृतदेह घरीच सोडून तो कारनं पुण्याकडे निघाला। पुण्याकडे निघेपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते। दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राकेश सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचला होता। तिथून त्यानं वडिलांना फोन केला। मी गौरीची हत्या केली असल्याचं त्यानं वडिलांना सांगितलं। राकेशचे वडील तातडीनं मुंबईतील जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये गेले। वडिलांनी राकेशनं केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली। मुंबई पोलिसांनी लगेचच राकेशला फोन लावला आणि बंगळुरूच्या घर मालकाचा नंबर घेतला। घर मालकाला फोन करून तातडीनं घरात शिरून तिथल्या पोलिसांना बोलावण्यास सांगितलं। तोपर्यंत मुंबई पोलिसांना राकेशच्या फोनमुळे त्याचं लोकेशन समजलेलं होतं। मात्र काही वेळापूर्वीच राकेशनं विष प्राशन केलं। साताऱ्याजवळ शिरवळ येथे तो गाडीत बेशुद्ध पडलेला होता। आजूबाजूच्यांनी पोलिसांना बोलावलं। तोपर्यंत सातारा पोलिसांना मुंबई पोलिसांचा देखील फोन आला। त्यांनी राकेशला तातडीनं पुण्याच्या भारतीय रुग्णालयामध्ये नेलं। तिथून त्याला ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। त्याची प्रकृती सुधारल्यावर बंगळुरू पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि ते बंगळुरूला निघाले। राकेशला उपचारासाठीच्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तेथील डीन नेही घडलेल्या प्रकारासंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं, काही माहिती दिली। त्यांचं म्हणणं आपण ऐकूयात। दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसे किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूंगा। ऐसा मुझे बोला तो मैं उसको बोला ऐसे उसने फोन पे कहा? हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला वैसे कुछ ऐसा कुछ करना मत तू, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे, खुद जाएंगे, उनको बोल देंगे कि ऐसे सब पुलिस के लड़के के हाथ से हुआ है। तो बोला ठीक है, लेकिन उसके पहले मैं पुलिस स्टेशन चला गया और जोगेश्वरी स्टेशन में मैं बड़े पुलिस स्टेशन जोगेश्वरी पूर्व मैंने भैया तो बता भैया कि मेरे लड़के ने ऐसा किया हुआ। वो झगड़ा तो रोज करती थी और वो ना वो एड़े मतलब ऐसा सर्किट जैसे होते ना ऐसा कैसे करती थी। और मारा उसके भाई को भी उसने एक बार मारा हुआ है। राकेश खेडेकर म्हणून आहे। काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना। आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी पेलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पेलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। त्यांना सध्या आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना गिळायचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय। बाकी तशी प्रकृती ठीक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।